शेतकरी बांधवांनो राम राम. मी आपला मित्र भगवान धेडे. आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. तर बंधूंनो, आपला आजचा विषय तणनाशकावर आहे. आपण काय केलं ह्या शेतीमध्ये लागण केली, पण लागण केल्याच्या नंतर जे अंडानाशक आहे का त्याची पण आपण माहिती दिलेली. ते अंडानाशक इथं हाणणं झालं नाही. म्हणजे हाणणं कसं झालं नाही, समजा की लाईटीचा मेळ लागत नाही, दाबण्याचा ह्याचा त्याचा. पण लाईटीचा काही हो, समजा हे मजूर भेटत नाही वेळेवर, बरं मजुराचं बी काही हो. पण काय होते माहिती का, अशा गटमटीच्या टायमाला 4 दिवस जर आपण समजा शेतीमध्ये काम केलं की 4 दिवस पुढचे असे लागत आहेत की त्या ह्याच्यामध्ये काही कामं असते. समजा तालुक्याच्या ठिकाणी जायचे, बँकेचे कामं, पाहुण्या रावण्याच्या भेटीचे कामं, काही समजा सुकं आहे काही दुखं आहे. मग तशा कारणामुळं हाणणं झालं नाही. मग हाणणं झालं नाही तर त्याचा परिणाम आता तुम्ही पाहू शकता, तुमच्या डोळ्यासमोरच आहे. आता बघा, आता हे गवत किती उगाले, किती उगाले हे. आता बी त्याला तणनाशक आहे, त्याच्यात काही दुमत नाही. पण जे सुरुवातीला आपण तणनाशक हाणतो का त्याची किंमत बी लई कमी, 200, 250, 300 रुपयाला येते आहे. आणि औषध म्हणतात तर एकच नंबर. आता काही शेतकरी बांधव काय म्हणतात, आता हे येलं बघा कितका लिहिलं, हे तणनाशकानं जमीन खराब होती. बांधवांनो, काही माणसं असे तगडे आहेत की त्यांचे 20-20 वर्षाचे अनुभव आहेत, काहीच होत नाही. पक्षी आपण कसा थोडा झटका बसतोय पिकाला, तसा 2-3 दिवसाचा झटका बसतोय आणि पीक पिवळं होतंय. ह्याच्या पलीकडे काहीच होत नाही. पण त्या तणनाशकाने जे त्रास होत नाही का, ते त्रास होईन ना हो ह्या जमिनीला. आपण भूमाता म्हणतो ना. आता हे गवत का कमी का. आता जुने माणसं काय म्हणायचे की या झाला झोप नसती, तसंच आता हे गवत आहे का, ह्या गवताला बी झोप नसती. आता जे शास्त्रज्ञ आहेत का, शास्त्रज्ञ मोठमोठे होऊन गेलेले शास्त्रज्ञ शेती जगतामधले, तर ते शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. आता गावात बी कार्यक्रम होते, तर मी काय समजा एवढा कार्यक्रमाला जात नाही, पण थोडी माहिती ते मी तुम्हाला सांगतो. त्यांचं म्हणणं आहे, आता हे झाड आहे उदाहरणार्थ, समजा कोणचं बी झाड घ्या, काय मी मोठं बघून घेत नाही, काय नाही, हे घेतो लहान. तर हे झाड 5 पानं यायच्या आधी ह्याला हाणायचं, शेवट 5 पानं आले का मग ह्याला फवारायचं. मग हे गवत आहे का, ह्या गवताचं आयुष्य बी कमी असते, ह्याच्यामधली ताकद बी कमी असते. आणि जे आपण त्याच्यावर तणनाशक जे घेणार आहेत का, ते तणनाशकाचा ह्याच्यावर असर होते. आणि ह्याचं होत्याचं नव्हतं होतं, याची राखच होती. त्या जमिनीमध्ये जर आपण येडा केला का, तर पुन्हा गवत हाय होतं का नव्हतं असं कळल्यानं तुम्हाला दिसणार. तर ह्याचे पानं बघा तुम्ही, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पानं झाली. आता हे घेऊ गवत, ह्याला बिलाईत म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. तर बघा हे 2, 3, 4 आणि ह्या बघा इथे 2 आहेत, म्हणजे 5-6 पानं. आता ह्याचे तर जास्तच आहेत, म्हणजे हे तणनाशक हाणायच्या हक्काच्या बाहेर गेले. पुन्हा बी जळणार बरं का, पुन्हा जळणार. पण त्याच्यामध्ये आपला एक तर औषध बी भारी घ्यावं लागणार, त्याच्यात वेळ बी वाया जाणार. आणि जे समजा आपल्याला 2-3 टाक्या समजा होत असलं तर तिथं 1-2 टाक्या तरी आगाव त्याच्यामध्ये लागणार. तर बांधवांनो, शेतीमध्ये फक्त एवढाच मुद्दा आहे. मुद्दा कोणचा आहे माहिती का, आता पहिल्यासारखी कबाड कष्ट कामं राहिली नाहीत. कुठं नांगऱ्या हाणा, वखरं हाणा, वसनं काढा, जनावरं सांभाळा, जनावरं बी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शेतीमध्ये फक्त एवढंच मुद्द्याचं काम आहे की पक्षी काय करायचं, कोणची बी गोष्ट. त्यात येड्याचा आपण व्हिडिओ टाकला आहे बघा, आता बहुतेक तुमच्यापाशी पोहोचला नसेल. पक्षी अभ्यास करीत राहायचं, पुढचे विचार करायचा, आजचे आज केव्हा बघायचं नाही, पुढचं नियोजन अगोदर करायचं. आणि हे कामं एवढे आवर्जून करायचे. मग जेणेकरून त्यांनी काय होणार आहे, आपल्या खर्चामध्ये बचत होणार आहे, वेळेमध्ये बचत होणार आहे, आणि आपली मेहनत बी कमी लागणार आहे. आणि जे पीक आहे का, आता पीक बी बघा तुम्ही, एकच नंबर सगळा ऊस, पीक बी आपलं चांगलं येणार आहे. त्या बांधवांनो, त्या बांधाने खालच्या तिकून तसाच येऊन ह्या बांधाने असंच जाऊन तिकडे विहीर आहे, त्या विहिरीवर मोटर बंद करायला जायचं होतं. तर हे दृश्य दिसलं बघा आपल्याला. आणि आपल्याला एकदा कोणचं काही दिसलं की आता आपण व्हिडिओ बनवतो, लगेच माझ्या लक्षात येते की ही माहिती आपल्या बांधवापर्यंत पोचली पाहिजे. याच्या मागं काय आपल्या बांधवांना स्वार्थ नाही, काय नाही. तर आपल्याला जे समजा माहिती का, आता तुकाराम महाराजाचा अभंग आहे, जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आता ही माहिती समजा माझ्यापासून सीमित ठेवून काय होणार आहे, काहीच होणार नाही. तुम्हाला जर उदाहरण सांगायचं असलं, उदाहरणं आपल्यापाशी खूप आहेत. आपण जर भाजी बनवली समजा, संध्याकाळी भाजी केली, 1 नंबर स्वाद तिचा. उदाहरणार्थ पनीरची भाजी, वास बघूनच तिचं मन धावायला समजा आपण तिला खावात म्हणून. पण काय केलं माहिती का, ती भाजी झाकून ठेवली आपण, भगोन्यामध्ये झाकून ठेवली. आणि 4-5 जण आहेत आपण,
कोणीच खाल्ली नाही ती, नुसतं तिच्याकडे बघितलं आणि झाकून ठेवली. मला सांगा दुसऱ्या दिवशी ती खराब होईल का नाही? इटून ती खलास होईल ना, काय उपयोग आहे तिचा? मग तसंच जर एखादी माहिती आपल्या मनात जर असली, ती जर इतरांना नाही सांगितली, आता असं म्हणतात ज्ञान दिल्याने वाढत आहे, जवळ ठेवून वाढत नाही, ते कमीच होणार ते. मग तसंच प्रकारे हे आपल्याला जे वाटत होतं, तर तुम्ही बांधवांनो आपल्या चॅनलवर आपण एक व्हिडिओ बनवला आहे. त्याचं नाव आहे बघा, चॅनल सुरू करण्याच्या पाठीमागचे कारण. ते जर तुम्ही बघितलं नसेल तर अवश्य ते व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सांगितले. तर बांधवांनो आपल्याला वेळेचं बंधन आहे, व्हिडिओ मोठा होईल, मोठा झाल्याच्यानंतर तुम्ही पुन्हा पाहणार नाही. तर बांधवांनो चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईबर करा. लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.